आपण पाहताय दमदार 10. बंगळुरातील चामराजनगरमध्ये एका 8 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या घटनेनं देशभरात खळबळ उडाली. इतक्या लहान वयात हार्ट अटॅक आल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. बंगळुरू जवळच्या चामराजनगर तालुक्यात बदानुप्पे गावात 8 वर्षांच्या चिमुरडीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. तेजस्विनी नेहमीप्रमाणे तिच्या शाळेत गेली होती. शिक्षिकेला वही दाखवत असताना अचानक ती कोसळली. यानंतर तिला तातडीनं JSS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तेजस्वीला मृत घोषित केलं. जेव्हा तेजस्वी वही दाखवायला उभी राहिली होती तेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि त्यानंतर तिला चक्कर येऊन ती खाली पडली. मुलांमधील हृदयविकार टाळण्यासाठी काही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. लहान वयातल्या मुलांमध्ये तणाव निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. मुलांनी नियमितपणे शारीरिक हालचाल करावी, मैदानी खेळ खेळावेत याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांच्या आहारात जंक फूडचं प्रमाण मर्यादित ठेवणं हा डॉक्टरांचा कायमचा सल्ला. तरुणांमधील हार्ट अटॅकनं आतापर्यंत चिंता वाढवली होती. मात्र आता लहानग्यांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकच्या घटना वाढत चालल्यानं चिंता अधिक वाढली आहे. केरळच्या तिरूर इथे पुंथियागडी उत्सवाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली. उत्सवाच्या दरम्यान एक हत्ती पिसाळला आणि एकच खळबळ उडाली. या घटनेत अनेक जण जखमी झालेत. हा थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतो. केरळमधील पुंथियागडी उत्सवामध्ये हत्ती पिसाळल्यानं मोठा गोंधळ उडाला. एकच हल्लकल्लोळ. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. सोनेरी झूल टाकून सजवलेले 5 हत्ती या व्हिडिओत दिसतात. हत्तीच्या पाठीवर माहूत सुद्धा आहेत. लोकांची प्रचंड गर्दी आहे. लोक हत्तीचे फोटो आणि व्हिडिओ काढताना दिसतात. दरम्यान अचानक एक हत्ती पिसाळतो आणि लोकांवर चाल करून येतो. पिसाळलेला हा हत्ती एका व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकून देतो. अचानक हत्तीनं हल्ला केल्यानंतर उपस्थित लोक सैरावैरा पळू लागतात. काही लोक एकमेकांच्या अंगावरही पडताना दिसतात. यावेळी झालेल्या धावपळीत 24 जण जखमी झाल्याची माहिती मिळते, तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे. पक्कतू श्री कुट्टन असं या हत्तीचं नाव आहे. हत्तीच्या पाठीवर बसलेल्या माहुतानं त्याला वेळीच शांत केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अतिउत्साही आणि हुल्लडबाज माणसांमुळे वन्य प्राण्यांना होणारा त्रास हा काही नवीन नाही. गेल्याच आठवड्यात नागपूरच्या उमरेड करांडला अभयारण्यात अतिउत्साही पर्यटक आणि बेजबाबदार जिप्सी चालकांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मार्ग रोखून धरला होता. आता भंडाऱ्यात सुद्धा अशीच काहीशी घटना समोर आली आहे. लाखांदूर तालुक्यात हरदोली गावात झुडपात बसलेल्या वाघाला अतिउत्साही ग्रामस्थांनी घेरल्याचं समोर आलं. झुडपात बसलेला हा वाघ दिसताच गावातील उपद्रवी तरुण तिथे गोळा झाले आणि त्यांनी वाघाच्या अतिशय जवळ जात व्हिडिओ, अगदी सेल्फी सुद्धा काढले. काही ग्रामस्थांनी तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. हे सगळे प्रकार किती धोकादायक असू शकतात याची कल्पना असूनही उत्साहाच्या भरात हा जमाव वाघाच्या अगदी काही फूट अंतरावर पोहोचला. ग्रामस्थांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागानं घटनास्थळी धाव घेतली आणि वाघाला जेरबंद केलं. हा वाघ सुहानी वाघिणीचा बछडा असून गेल्या आठवड्यात सुद्धा तो असाच मुक्तसंचार करताना आढळला होता. 22 महिन्यांचा हा वाघ मादीच्या शोधात आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी नवीन जंगलांच्या शोधात भटकतोय. पण नागरिकांच्या हुल्लडबाजीमुळे त्याला जेरबंद करावं लागलं. दरम्यान वाघाला त्रास देऊन स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या या उपद्रवी तरुणांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वनविभागानं दिलाय. दररोज 15 लिटर दूध पिणारा 1.5 कोटी रुपयांचा गजेंद्र रेडा सध्या शेतकऱ्यांचं आकर्षण ठरतोय. ठिकठिकाणी भरत असलेल्या कृषी महोत्सवात या रेड्याला पाहायला शेतकऱ्यांची गर्दी होते. चिपळूणच्या कृषी प्रदर्शनात सध्या या रेड्याची चर्चा आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक इथं आजवर झालेल्या 25 वेगवेगळ्या प्रदर्शनात प्रमुख आकर्षण ठरलेला हिंद केसरी गजेंद्र रेडा चिपळूणमधील कृषी प्रदर्शनात आलाय. या रेड्याला पाहण्यासाठी शेकडो लोक हजेरी लावतायत. त्याच्या खाण्यासाठी तब्बल दिवसाला 2000 रुपये खर्च असून त्यामध्ये 15 लिटर दूध, 4 किलो पेंड, 2 ते 3 किलो सफरचंद, 3 किलो कणिक यांचा समावेश आहे. आतापर्यंत गजेंद्रवर 1.5 कोटींची बोली लागली आहे. बेळगाव जिल्ह्यातील काकळवाड येथील ज्ञानदेव नाईक यांचा हा रेडा असून त्याला विकणार नाही असं त्यांनी म्हटलंय. 3 वर्ष होतं तेव्हा 1.5 कोटीला माहिती आहे पंजाब राहुरीला. त्याला काय आम्ही दिलं नाही. त्याला आमची बी 50 म्हशी आहेत घरी, त्याच्यामुळे घरात ठेवले. गजेंद्र रेड्यावर खर्च जरी भरपूर असला तरी त्याच्याकडून मिळणारं उत्पन्नही मोठंच आहे. त्यामुळे पुढची आणखी काही वर्ष हा रेडा प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. उधार घेतलेले पैसे देण्यासाठी टाळाटाळ केल्यानं मित्रानं मैत्रिणीची हत्या केली. पुण्यात विमाननगर इथेही धक्कादायक घटना घडली. दोघांमध्ये वाद झाल्यानं आरोपीनं तरुणीवर कोयत्यानं वार केले. यात या तरुणीचा मृत्यू झाला.
पुण्यात विमाननगर येथील WNS कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मित्रानं मैत्रिणीवर धारदार कोयत्यानं वार करून हत्या केली आहे. कृष्णा कणोजियानं शुभदा कोदारे या तरुणीची हत्या केली आहे. मुलीच्या हातावर कोयत्यानं वार केलेत. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी कृष्णा कणोजियाला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवाणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे. शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीत लेखापाल म्हणून नोकरीला होते. शुभदाने कृष्णाकडून काही रक्कम उसने घेतली होती. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. कालही इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाले. यातून कृष्णानं धारदार चाकूनं शुभदावर वार केले. आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आशिष शेलार आणि मोहित कंभोज यांनी भेट घेतली. या भेटीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होणार का या चर्चांना उधाण आलंय. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मोहित कंभोज यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आणि राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर या भेटीगाठी सुरू झाली आहेत. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. दरम्यान भाजपचे नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर मनसेच्या नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. भविष्यात देखील जर त्यांनी जर आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला देखील होणार आहे. मनसेचा वापर होतोय, तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे असलेला मराठी मतांचा टक्का राज ठाकरे यांच्यामुळे आपल्याकडे वळेल असा भाजपचा होरा आहे. अशातच भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्यासोबतच्या वाढत्या भेटीगाठींमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येणार या चर्चांना अधिक बळ मिळालंय. आगामी पालिका निवडणुका उद्धव ठाकरे गट हा स्वबळावर लढवेल अशी शक्यता आहे. कारण पालिका निवडणुकांच्या बद्दल मातोश्रीवर ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत बहुतांश विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, पदाधिकारी यांनी महापालिका निवडणुकांसाठी एकला चलो रेची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. शिवसेना ठाकरेंचा पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीकडून न लढता स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. आघाडीकडून न लढता आपली मुंबईतली ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं स्वबळावर लढावं असं बहुतांश पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. युती किंवा आघाडीमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नसल्यानं स्वबळावर लढल्यास आपले मोठ्या संख्येनं उमेदवार महापालिकेत निवडून येतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांना आहे. लोकसभेत काँग्रेसनं उमेदवारांचं काम केलं नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. जागा वाटपात शेवटपर्यंत गोंधळ झाल्यानं त्याचा फटका बसल्याचंही मत मांडण्यात आलं. या सगळ्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंचं एकला चलो रे कायम राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खंडणी प्रकरणात CIDनं आरोपी विष्णू चाटे याचे व्हॉइस सॅम्पल्स घेतलेत. आता याच गुन्ह्यात वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहेत. खंडणी प्रकरणात आरोपींना शिक्षा करण्यासाठी ठोस पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे. वाल्मिक कराडवर पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या अवादा एनर्जी कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याच आरोपावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. दुसरीकडे खंडणी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात CIDनं तपास सुरू केला आहे. वाल्मिक कराडनं आरोपी विष्णू चाटेच्या मार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. विष्णू चाटे अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन वाल्मिक कराडला भेटण्यासाठी गेला होता असा आरोप आहे. त्या दृष्टीनं अधिक तपासासाठी विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल घेतले गेले. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉइस सॅम्पल तपासले जात आहेत. सॅम्पलच्या तपासणीनंतर वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांच्याकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याचा उलगडा होऊ शकतो. विष्णू चाटे हा तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी पाळमुळं खणून काढायला सुरुवात केली आहे. परिणामी तपासात कुणावरचे आरोप सिद्ध होतात आणि कुणाला शिक्षा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. धनंजय मुंडे यांनी माझी जमीन हडप केली असा गंभीर आरोप त्यांचीच मामी सारंगी महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा तसंच त्यांची आमदारकी सुद्धा काढून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलाय. धनंजय मुंडे यांनी आपली जमीन हडप केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे, तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून. सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडे यांनी 10 वर्ष जनतेत राहून काम करावं, माज कमी करावा अशी टीका सारंगी महाजन यांनी केली. आणि आमदारकी पण रद्द करून त्यांनी धनंजयनी स्वतः 10 वर्ष किमान जनतेमध्ये राहून काम करावं आणि स्वतः जमिनीवर यावं. धनंजय मुंडे यांनी केलेल्या फसवणुकीत पंकजा मुंडे यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे. पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे. आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी धनंजय मुंडे यांना घेरलंय. त्यातच आता या नव्या आरोपांनी त्यांची अडचण वाढणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीय रंग दिला जात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. याच वेळेला बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांच्यावरही निशाणा साधला. संतोष देशमुख यांच्या हत्येचं समर्थन करत नाही, मात्र देशमुख हत्या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय. दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय. अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही. सुरेश धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्याचं राजकारण करू पाहतायत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीकेची तोफ डागली आहे. अरे याचं वजन 35 किलो, याचं वजन 35 किलो आणि म्हणतोय घुसून मारीन. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी गांभीर्य कमी केल्याचाही आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. सोलापूरमध्ये सध्या सिद्धेश्वराच्या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली. अंतिम हात प्रशासन आणि मंदिर समितीच्याकडून फिरवला जातोय. यावेळच्या या यात्रेत आणि उत्सवात खास आकर्षण असणार आहे ते गाभाऱ्यात केला जाणारा चांदीचा आणि सोन्याचा मुलामा. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 12 ते 16 जानेवारीच्या दरम्यान होणाऱ्या या यात्रेसाठी मानाच्या नंदीध्वजांचं विधिवत काठी पूजन करण्यात आलं. मानाच्या ध्वजांचं बनपट्टे परिवाराकडून पूजन करण्यात आलं. या यात्रा काळात मानाच्या नंदीध्वजांचं पूजन अतिशय शुभ मानलं जातं. भक्तगण आपल्या घरी नंदीध्वजाचं पूजन करून श्रीचरणी प्रार्थना करतात. दुसरीकडे या महायात्रेच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वराच्या गाभाऱ्याला सोन्या चांदीनं मढवण्याचं काम वेगानं सुरू आहे. सुवर्ण सिद्धेश्वर अशी कल्पना ठेवून हे सुशोभीकरण केलं जात आहे. त्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात 1200 किलो चांदीचा वापर करून त्याला सजवण्यात येत आहे. त्यावर आता 250 किलो सोन्याचा मुलामाही दिला जाणार आहे. राजस्थानातल्या कुशल कारागिरांच्याकडून हे नक्षीकाम केलं जात आहे. सोन्या चांदीच्या लेपानं हा गाभारा आता उजळून निघेल. ही यात्रा बघण्यासारखी असते. हा सगळाच उत्सव, त्याची तयारी आणि त्यात जर का तुम्हाला सहभागी होता आलं तर त्यासारखा योग नाही. सोलापूरकर तर स्वतःला भाग्यवान मानतात की ज्यांना या सिद्धरामेश्वराच्या सेवेची संधी मिळते. तुम्ही जेव्हा सोलापूरला जाल तेव्हा आवर्जून या सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्या.